सिने दिग्दर्शक विजू माने यांच्या घरी देखील गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय। पर्यावरणाचा विचार केला पाहिजे असा संदेश विजू माने यांनी देखील आपल्या देखाव्यातून दिलाय। या निमित्त त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। बाप्पा येतो तेव्हा अनेकार्थी आनंद घेऊन येतो आणि तोच आनंद आता विजू माने यांच्या घरी आलेला आहे। खूप खूप स्वागत आहे आणि खऱ्या अर्थानं दरवेळी काहीतरी नवीन संकल्पना मग ती मूर्तीत असो, यावेळी तुम्ही बाजूला ग्रॅटिट्यूड लिहिलं आहे, त्यामुळे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे का? हो, पुढारीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या अत्यंत पर्यावरण फ्रेंडली शुभेच्छा ज्या दरवर्षी मी देतोच। आणि उत्सव साजरा करत असताना भानही असलं पाहिजे, म्हणजे उत्साह आहेच उत्सवाचा, पण भान असलं पाहिजे। तर तशा भान ठेवून साजरा करणाऱ्यांना सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि हो, यावर्षी जसं तू म्हणालास तसं तुम्ही ते पाहू शकत असाल तर ग्रॅटिट्यूड या थीमने की दरवर्षी गेल्या वर्षी आपण निर्धार केले की मी हा निर्धार करेन की मी कचरा टाकणार नाही रस्त्यात, मी वीज वाचवेन, मी पाणी वाचवेन। तसं यावर्षी मला असं वाटतं की एक भावना खूप लुप्त होत चालली आहे, ती म्हणजे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञपणा, की आपल्याला वाढत चालला आहे, खूप कृतज्ञपणा कमी होत चालला आहे। आपल्याला कोणीतरी आयुष्यात एक मदत केली आणि त्यामुळे आपण एक पायरी जर वर आलो असू, मग ते आपले गुरुजन असो, आपले आई वडील असो, आपले शिक्षक, आपले मित्र, आपले मार्गदर्शक। आणि माझ्या आयुष्यात तर असे खूप मार्गदर्शक मित्र, माझे गुरुजी, या सगळ्यांमुळेच मी जिथे आहे तिथे आहे। आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ही भावना जर जपली ना, ग्रॅटिट्यूडची, कृतज्ञपणाची, तर युनिवर्समध्ये किंवा आपण आशीर्वाद म्हणून जे मागतो, आपण प्रेयर म्हणजे काय म्हणतो की प्रत्येक वेळेला मागणंच असलं पाहिजे का? तर ईश्वर तेव्हा देईल ज्या वेळेला जे काही दिलेस त्याबद्दल ईश्वराचे आपण आभार मानतो।